नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण एक अशा देशाबद्दल बोलणार आहोत, नवे अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत ते सध्या खूप पॉप्युलर आहे. ते ठिकाण म्हणजे बाली. आता बाली म्हटलं की आपल्या समोर येतात ते टिपिकल सनसेटचे फोटो, अप्रतिम बीचेस. आपण ऐकले तिथं नाईट लाईफ चांगलं आहे, शॉपिंग चांगलं आहे, हे सगळं आपण ऐकलंय. तर आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. शिवाय आपण ऑफबीट बाली म्हणजे बालीमध्ये हे बीचेस आणि सनसेट सोडून अजून काय आहे बघायला, कसं बघायचं, ते किती चांगलं आहे, हे सगळं बोलायला आपले आजचे गेस्ट आहेत श्री साकेत आडिओनो हॉलिडेजमधनं आलेले आहेत. आणि ते हे मी म्हटलं जसं की नॉर्मल बाली प्लस ऑफबीट बाली हे दोन्ही खूप चांगलं करतात. तर साकेत, वेलकम टू दी पॉडकास्ट. आपण बोलणार आहे बालीबद्दल. तर बाली हे काय म्हणजे इट इज अन बेट आहे का देश आहे, आणि तो इथे एक्झॅक्टली येतो कुठे, म्हणजे आपल्याला इथनं फ्लाईटनी जायला लागतं का काय? बाली एक छोटंसं आयलंड आहे. ओके. इंडोनेशिया हा देश आहे आणि Okay. इंडोनेशियामधलं बाली हे एक छोटंसं आयलंड आहे. इंडोनेशियाबद्दल जर का आपण बोलायचं झालं तर साधारण 17,500 आयलंड्स आहेत बर. वेगवेगळे पसरलेले, आणि त्या एका देशामध्ये 4 वेगवेगळे टाइम झोन आहेत. एवढा मोठा तो देश आहे. असा आडवा पसरलेला आहे. म्हणजे तो त्याची सुरुवात अगदी आपल्या अंदमान निकोबारचं शेवटचं टोक आहे, इंदिरा पॉइंट आपण म्हणतो, तिथनं हार्डली काही 2 तासांच्या वगैरे अंतरावरती पहिला पॉइंट आहे, आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत जातो. सो एवढा मोठा तो देश आहे. त्यातलं एक छोटंसं टायनी आयलंड म्हणजे बाली. बाली त्या अख्ख्या देशात बाली जास्त पॉप्युलर झालंय असं म्हणायला हरकत नाही. बाली 2-3 गोष्टींसाठी खास आहे. या एवढ्या सगळ्या हजारो आयलंड पैकी बाली हे एकमात्र आयलंड आहे की जे हिंदू पॉप्युलेटेड आहे, किंवा इंडोनेशियामधलं असं एक आयलंड आहे की ज्याला कल्चर जे आहे किंवा ज्याची हिस्ट्री जी आहे ती भारताशी मिळती जुळती आहे. किंवा असं म्हणूयात की तिथे अगोदर, म्हणजे आता थोड्याफार प्रमाणात बदल झालेले आहेत, पण पूर्वीच्या काळात अगदी 100% हिंदू लोक राहत होते. आणि इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात जास्त मोठा पॉप्युलेशन वाईज मुस्लिम देश आहे. इंडोनेशिया जर का आपण विचार केला, जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश आहे, याच्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात जास्त मुस्लिम लोक राहतात. आणि बाली त्यातलं एक हिंदू आयलंड आहे की जिथे अजूनही पूजा अर्चा, मूर्त्या आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मला तर म्हणून बालीमधले ते टेम्पलचे फोटोज आणि हे जास्त एवढे पॉप्युलर झालेत. बालीला असंही म्हटलं जातं की बाली इज अ आयलंड ऑफ 1000 टेम्पल्स. अगदी 1000 टेम्पल्स आहेत का, तर तसं नाहीये, पण तिथे प्रत्येक घरामध्ये एक मंदिर आहे. म्हणजे आपण जसं जुन्या काळामध्ये ऐकतो की आपल्या प्रत्येक घराच्या अंगणात एक तुळशी वृंदावन होतं, एक छोटंसं मंदिर होतं, सेम तुम्हाला अजूनही बालीमध्ये बघायला मिळतं. बालीमध्ये घर असो, हॉटेल असो, दुकानं असो, प्रत्येकाच्या दारामध्ये एक तुळशी वृंदावनासारखं वृंदावन आहे. तिथे तुळस नसते, तिथे त्याला ते सिंहासन असं म्हणतात, आणि त्या सिंहासनावरती ते रोजचा त्यांचा जो प्रसाद आहे किंवा ऑफरिंग्ज आहेत ते ठेवत असतात. बालीचा जनरली आपण जेव्हा हिंदू संस्कृती किंवा हिंदू विचारसरणीचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे असतं की प्रत्येक घरामध्ये मूर्ती आहे, प्रत्येक घरामध्ये देवारा आहे, त्या देवाऱ्यामध्ये त्याची पूजा केली जाते. समहाऊ कित्येक शतकांपूर्वी जसा इंडोनेशिया देश हा मुस्लिम बहुल देश झाला, एका पर्टिक्युलर पिरियड नंतर तिथे मूर्ती पूजेला बंदी करण्यात आली. मग साधारण 7व्या-8व्या शतकाच्या अगोदरची जी मंदिरं आहेत तिथे मूर्तीपूजा अजूनही होते. तिथून पुढची जी मंदिरं झाली तिथे मात्र मूर्तीपूजा होत नाही. तिथे हे सिंहासन असतं, आणि एकाच ठिकाणी 4-5, म्हणजे जेव्हा तुम्ही घरामध्ये ते मंदिरं बांधता त्या एकाच ठिकाणी 4-5 सिंहासनं असतात. तर ते कशासाठी, म्हणून एकदा मी त्यांना सहज कुतूहल म्हणून विचारलं की बाबा एक ठेवलं काम होतं, तुम्ही एकाच ठिकाणी 4-4, 5-5 का करतात? तर ते म्हणतात की आम्ही म्हणजे देवांची पूजा मंदिरात जाऊन करतो, पण ही जी आम्ही सिंहासनं बांधलेली आहेत, ही जी तुळशी वृंदावनासारख्या गोष्टी आम्ही बांधलेल्या आहेत, त्या आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी बांधलेल्या आहेत. म्हणजे जो मुलगा असतो तो आपल्या वडिलांसाठी, वडील त्यांच्या वडिलांसाठी, वडील त्यांच्या वडील त्यांच्या वडिलांसाठी असे ते बांधतात, आणि मग ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ते ऑफरिंग करतात. ऑफरिंग पण त्यांचं फार मजेशीर असतं. म्हणजे बालीतलं जर का ऑफरिंग तुम्ही बघितलं, एक अशी बांबूच्या किंवा केळीच्या सालापासून बनवलेली प्लेट असते. त्या प्लेटमध्ये काही फुलं असतात, 1-2 बिस्किटं असतात, एखादी सिगरेट असते, एखादी छोटीशी दारूची बाटली असते. सो त्यांचं म्हणणं असं असतं, प्रसाद पण असतो.
त्यांचं म्हणणं असं असतं की जर आम्ही ऑफरिंग देतो आहोत तर त्या चांगल्या शक्तींना आणि वाईट शक्तींना पण गेल्या पाहिजेत, दोघेही शांत राहतील आणि दोघेही सलोख्याने राहतील, म्हणून तिथे सगळ्याच गोष्टींची ऑफरिंग दिली जाते. क्या बात आहे, युनिक आहे ना. अगदीच. आणि असं मला वाटत नाही कुठे जगात असं होत असेल की अशा प्रकारचा प्रसाद आपण देतोय कुठल्या याला. ग्रेट. तर म्हणजे इंडोनेशिया ह्या मोठ्या देशामधला बाली एक छोटंसं बेट आहे जिथे ते जास्त पॉप्युलर झालंय समोर. बरोबर. याला ऍक्सेस, देश वेगळा देश म्हणल्यावर व्हिसा आला किंवा फ्लाईट हे आलं, काय ऑप्शन्स आहेत फ्लाईटचे आणि व्हिसा किती अवघड आहे काय वगैरे? बालीला सगळ्यात महत्वाचं जगातल्या ऑलमोस्ट भरपूर देशांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल आहे. भारतीयांसाठी पण व्हिसा ऑन अरायव्हल आहे. कोविडच्या अगोदरपर्यंत फ्री होतं, तिथे ₹1 सुद्धा द्यायला लागायचं नाही. आता मात्र त्यांनी चार्जेस सुरू केले. कोविडच्या नंतर बाली हे सगळ्यात उशिरा ओपन झालेलं आयलंड आहे. सो आज ऑफ नाऊ बालीमध्ये $35 किंवा 5 लाख इंडोनेशियन रुपया ह्याला इक्विव्हॅलंट करन्सी तुम्हाला व्हिसा चार्जेस म्हणून पे करायचे असतात. ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर एअरपोर्टला त्यांचं काउंटर असतं, तिथे पे करायचं, तुमच्या पासपोर्टला ते स्टॅम्प मारतात आणि तुम्हाला सोडून देतात. ते कॅश बिश कसंही भरतात? कॅश कार्ड दोन्ही प्रकारे देता येतं. कॅश आयदर तुमच्याकडे बालिनीज रुपये म्हणजे इंडोनेशियन रुपया असली पाहिजे किंवा US$ असली पाहिजे, दोन्हीपैकी काही चालतं. आणि ऍक्सेस भारतातनं कसं आहे त्याला, म्हणजे डायरेक्ट फ्लाईट्स आहेत आणि फ्लाईंग टाइम साधारण किती पडतो? भारतातनं बालीला जाण्यासाठी कोविडच्या अगोदरपर्यंत फ्लाईट नव्हती डायरेक्टली. लकीली आता 2 फ्लाईट आहेत भारतातनं की ज्या डायरेक्टली बालीला जातात. एक आहे जी इंडिगोची फ्लाईट ऑपरेट करते, ऑलमोस्ट डेली ऑपरेट करते ती बँगलोरवरून. आणि दुसरी जी फ्लाईट आहे ती एअर इंडियाची फ्लाईट आहे, दिल्लीवरून ऑपरेट करते. दोन्ही फ्लाईट बालीला डायरेक्ट जातात, साधारण सेम टायमिंग जातात, सकाळी बालीला पोहोचतात आणि तिकडनं दुपारच्या वेळेत रिटर्न येतात. आणि फ्लाईंग टाइम 5.5-6 तास, जवळपास 6.5-7 तास फ्लाईट टायमिंग आहे. पण जो सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह किंवा सगळ्यात जास्त वापरला जाणारा मीडियम आहे ते म्हणजे वाया फ्लाईट घेऊन जाणं होतं. व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर या 4 देशांमधनं मेजर ट्रॅफिक आपल्या इथनं जातं. आणि ते जर का आपण लेवरची फ्लाईट कन्सिडर केली, सगळ्यात फास्टेस्ट तुम्ही 9 ते 10 तासात जाऊ शकता. ऑन एन ॲव्हरेज 12 ते 14 तासाची फ्लाईट असते. लेवर म्हणल्यावर परत 3-4 तास त्यात गेले एअरपोर्टवर. ओके फाईन. हे झालं तिथे कसं पोचायचं या विषयावर. आता बाली म्हणलं की लोक इंस्टाग्रामवर सनसेटचे फोटो किंवा ते कुटा हा एरिया म्हणतो सर्वात जास्त फेमस, भारतीय लोकांना सर्वात जास्त फेमस तो एरिया झालेला आहे. तर बालीत बघायला काय, म्हणजे बीचेस आणि सनसेट फोटो सोडून बाकी काय आहे अजून? मग आपण ऑफबीटला थोडं वेळाने येऊ, पण बेसिक बालीमध्ये बघायला काय आहे? बाली जसं तुम्ही म्हटलात कुटा एरिया, एक 19व्या शतकामध्ये एक अशी वेळ आली होती की तिथे बालीला इंडोनेशियन गव्हर्नमेंटनी ठरवलं की आता हे आपण टुरिझमसाठी बूस्ट करूया आयलंड. सो त्यांनी तिथे जमिनी ज्या आहेत त्या हॉटेल्सला लॉंग लीजनी द्यायला सुरुवात केली किंवा स्वस्तात अवेलेबल करून दिल्या. त्याच्यानंतर तिथे इतके हॉटेल्स आले की बालीमध्ये अवेलेबिलिटी जी आहे हॉटेल्सची ती खूप जास्त झाली आणि तेवढी डिमांड राहिली नाही. त्याच्यामुळे त्यांचे रेट अजूनही तुम्ही जर का ऑनलाईन बघितलं तर बालीचे हॉटेल बऱ्यापैकी स्वस्त मिळतात. आता हळूहळू त्याची प्राइस वाढायला लागली, पण मागच्या अगदी 2-3 वर्षापूर्वीपर्यंत बालीचे हॉटेल्स अगदी 4 स्टार हॉटेल तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये बघायला गेलं तर 3-4 हजार रुपयात फार चांगल्या पद्धतीने विथ ब्रेकफास्ट मिळून जायचे. आता हळूहळू ते महाग होत चाललेत, पण अदरवाईज हॉटेल्स खूप चांगले आहेत. कुटा का, तर कुटा जो एरिया आहे, कुटा हा एअरपोर्टच्या बाजूचा एरिया आहे. म्हणजे कुटामध्ये जर का तुम्हाला जो त्यांचा मेन रस्ता आहे, कार्तिका प्लाझा नावाचा एक कुटाचा मेन रोड आहे, जिथे सगळे शॉपिंग मॉल्स आणि छान हॉटेल्स वगैरे आहेत, तर तुम्ही एअरपोर्टवरनं चालत जाऊ शकता. अगदी 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तुम्ही एअरपोर्टमधनं बाहेर पडलात की तुम्हाला डायरेक्ट ऍक्सेस असतो, तुम्ही चालत जाऊ शकता, इतका जवळ आहे. कुटा, लिग्यन आणि सेमिन्याक हा बीच जर का तुम्ही बघायला तर एकच बीच आहे, पण त्या बीचचे वेगवेगळे गाव आहे. जसं आपण गोव्याला जातो, बागा आणि कलंगूट बीच एकच आहे पण नावं वेगवेगळी, तसे हे 3 वेगवेगळे एरियाज आहेत. आणि इथे सगळ्यात जास्त डेन्सिटी आहे हॉटेल्सची. आणि हॉटेल्स, नाईट क्लब्स, रेस्टॉरंट्स या सगळ्यांची जी सगळ्यात मेजर डेन्सिटी आहे ती याच एरियात आहे. आणि त्याच्यामुळे लोक जास्त जातात, तिथेच राहतात आणि मग बाकीचा भाग बघतच नाहीत. आणि मला वाटतं जास्ती लोकांना तेच आवडतं, म्हणजे इंडियन रेस्टॉरंट्स पण जास्त करून या एरियात असतील. सगळ्यात जास्त इंडियन रेस्टॉरंट तिथेच आहेत. बालीमध्ये इंडियन फूड खूप चांगलं मिळतं. म्हणजे भारतातले अनेक रेस्टॉरंट्स आहेत की जे बालीमध्ये ऑपरेट करतात. भारतामधनं खूप चांगलं ट्रान्सपोर्टेशन तिथे अवेलेबल आहे, जे ह्याच्यासाठी म्हणजे सामान इम्पोर्ट करण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ इम्पोर्ट करण्यासाठी.
जेव्हा भारतीय व्यंजनांचा प्रश्न येतो, बऱ्याचशा गोष्टी तांदळापासून ते पिठापर्यंत सगळं भारतातनंच जातं तिथे. इव्हन तो तेल सुद्धा जे इंडियन रेस्टॉरंटमध्ये तेल यूज होतं ते भारतातनं इम्पोर्ट केलेलं असतं. लोकल तेल वापरत नाहीत ते लोक. चव पण टिपिकल भारतीय असणार आहे. नाईस. तुम्ही आता नाईट लाईफ नाईट क्लबचं बोललात, तर नाईट लाईफ म्हणलं की लोकांच्या डोक्यात पहिले थायलंड येतं, बँकॉक, पटाया वगैरे येतं. तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये किंवा त्याच्या आसपास असं आहे का काही वेगळं आहे का काय, का कॅसिनो आहे तिथे? नाही, बालीमध्ये कॅसिनो नाही अजून तरी. नाईट लाईफ बालीची खूप चांगली आहे असं म्हणतात. जगातले जे काही टॉप 10 नाईट क्लब्स आहेत किंवा पब्स आहेत त्यातले 3 मेजर बालीमध्येच आहेत. स्कायडेक नावाचा एक रेस्टॉरंट पब आहे बालीमधला, पोटॅटो हेड आहे. हे काही असे रेस्टॉरंट की जे खूप नावाजलेले आहेत आणि जगातले काही वेल नोन आर्टिस्ट किंवा डीजेस तिथे येऊन परफॉर्म करतात आणि 4-4, 5-5 मजली हे क्लब्स आहेत. आता तुम्ही विचारलं थायलंड सारखं काही वातावरण आहे का, तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज तुम्ही कुठलीही घेतली तरी थोड्याफार प्रमाणात ते तुम्हाला आढळतात. पण थायलंड इतकं ऑब्व्हियसली नाहीये. त्यामुळे बालीमध्ये तुम्ही अगदी आरामात तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन अगदी आनंदाने ट्रिप करू शकता. अगदी नाईट लाईफ सुद्धा एन्जॉय करू शकता. इट्स मोर ऑफ अ फॅमिली डेस्टिनेशन. कम्प्लीट फॅमिली डेस्टिनेशन. टिपिकल वॉकिंग स्ट्रीट पटायासारखं नाही, अजिबात नाही. तसली बालीला तुम्हाला कोणीच काही विचारायला येणार नाही अशा प्रकारे. ओके, ग्रेट. तर हा झाला कुटा एरिया. तर बालीमध्ये आयडियली नॉर्मल आयटनरी जे लोक करतात 4-5 दिवस, तर ते काय काय बघावं? एक 4-5 दिवस असतील फक्त तर? माझं प्रांजळ मत आहे 4 दिवसांसाठी बालीला जाऊच नाही. ते तर बरोबर आहे. कारण का बाली इतका मोठा म्हणजे आहे आयलंड बघायला तर छोटंसं आयलंड आहे, पण खूप सुंदर आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं आपण म्हणलं की कम्प्लीट फॅमिली डेस्टिनेशन आहे. फॅमिलीमधल्या प्रत्येक वयोगटाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काहीतरी तिथे नक्की आहे. म्हणजे अगदी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सफारी आहे, ॲनिमल इंटरॅक्शन्स आहेत, ॲनिमल शोज आहेत, स्कुबा म्हणजे सबमरीन राईड करता येते त्यांना. थोडेसे यंगस्टर्स असतील, थोडेसे ॲडव्हेंचरस असतील त्यांच्यासाठी कायाकिंग आहे, त्यांच्यासाठी टेम्पल रन आहे, त्यांच्यासाठी स्कुबा डायव्हिंग आहे, स्नॉर्कलिंग आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्यांच्यासाठी डॉल्फिन सफारीज आहेत. थोडेसे जे मिडल एज आहेत, थोडेसे सिनियर्स आपण म्हणूयात, त्यांच्यासाठी टेम्पल्स आहेत, बीचेस आहेत. अगदी असे एरियाज आहेत की तुम्हाला त्या बीचवरती दिवसभरात एकही माणूस दिसणार. तुम्ही तुमच्या प्रायव्हेट बीच म्हणून तो एन्जॉय करू शकता. असेही खूप सुंदर बीचेस आहेत. स्कुबा डायव्हिंगच्या जगातल्या काही सगळ्यात सुंदर साईट्सपैकी अनेक साईट्स बालीमध्ये आहेत की जिथे तुम्ही अगदी शांत निळ्या समुद्रामध्ये अमेझिंग स्कुबा डायव्हिंग एक्सपिरियन्स करू शकता. तिथे काही शिप पॅकेजेस आहेत, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, पहिल्या महायुद्धाच्या काळात टॉर्पिडो मारून बुडालेल्या काही जहाज आहेत, त्या जहाजांच्या आतमध्ये तुम्ही जाऊन स्कुबा डायव्हिंग करू शकता आणि तिथलं मरीन लाईफ एन्जॉय करू शकता. सो प्रत्येक एजच्या प्रत्येकाला तुम्हाला ट्रेकिंग करता येतं. वोल्कॅनो ट्रेकिंग्स आहेत. तुम्ही अगदी वोल्कॅनोच्या वरच्या पॉइंटला जाऊन त्या क्रेटरमध्ये बसून ब्रेकफास्ट करू शकता, सनसेट करू शकता, सनराईज बघू शकता. इतक्या सगळ्या फॅसिलिटीज किंवा इतके सगळे वेगवेगळे अट्रॅक्शन्स बालीमध्ये अवेलेबल आहेत. आणि अगदी आजकालचे आपले जे नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी वॉटर पार्क्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, तेही अवेलेबल आहे. बेसिकली प्रत्येक एज ग्रुप करता काही ना काहीतरी तिथे आहे. ग्रेट. तर आय थिंक मला वाटतं तुम्ही आता बोलता जे काय ठिकाणं सांगितलीत, वोल्कॅनो असो किंवा डॉल्फिन वॉचिंग असो वगैरे, तर मला वाटत नाही नॉर्मली कोणाच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी येतील जेव्हा तो बालीला जाईल तेव्हा. तर हे कुठे बघायला मिळतं? आणि मग बाली एक 8 दिवस 9 दिवस तरी करावं असं तुमचं म्हणणं आहे का काय? कमीत कमी 7 दिवस असावेत तुमच्याकडे. 6 दिवस 6 नाईटची टूर तुम्ही करावी. एक तर सगळ्यात मेजर फरक कुठे पडतो, आपण जेव्हा भारतीय बालीला जातो जनरली आपल्याला सवय असते थोडंसं दुबईच्या साईडला किंवा युरोपच्या साईडला आपण जास्त ट्रॅव्हल करतो, त्याच्यामुळे ते आपल्या वेळेपेक्षा मागे असतात. तिथे जाऊन लवकर उठणं हा अजिबात चॅलेंजिंग पार्ट नसतो. बाली थोडंसं आपल्यापेक्षा पूर्वेकडे आहे आणि जवळपास 2.5 तास पुढे आहेत. त्याच्यामुळे बालीला सकाळी 8 वाजता निघायचं म्हणलं तर आपल्या इथला विचार करायला तर आपण ऑलमोस्ट 5:30 वाजता निघावं लागतं. आणि बऱ्यापैकी लोकांचा सकाळी लवकर उठण्याचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे 1-2 दिवस पहिले जे आहेत ते तुमच्या त्या टायमिंगला ऍडजस्ट करण्यातच जातात. आणि बरेचशा लोकांना हे विसरतात हो की आपण एक दिवस द्यायला पाहिजे जस्ट टू ॲक्लिमेटाइज.
बॉडीला सवय व्हायला पाहिजे बरोबर. सायकल. आपल्याकडे ऍक्लिमेटाइज म्हणलं की असं होतं की लडाखला गेल्यानंतरच करायचं, पण ते प्रत्येक ठिकाणी ऍक्च्युअली करायला पाहिजे. राईट. पण 6 नाईट तरी बेअर मिनिमम पाहिजेत. 6 नाईट असताना सुद्धा तुम्ही तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो जास्त चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करू शकता. असं होणार नाही की माझ्याकडे 6 नाईट आहेत म्हणून मी सगळं इन अँड आउट बाली पाहिलं. नाही, ते नाही शक्य होत. त्याच्यासाठी तुमच्याकडे ऍटलीस्ट 10-12 दिवस तरी पाहिजेत. ओके. नाही, पण आता आय थिंक 6 दिवस नॉर्मल जो माणूस जातो इंटरनॅशनल ट्रॅव्हलला, तो नॉर्मली संडे टू सॅटरडे असं, कारण आता सुट्ट्यांचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो. तर एक 6 दिवस जर बाली बघायचं असेल, 6 to 7 days, आणि तुम्ही जे म्हणलात नॉर्मल आणि ऑफबीट हे कॉम्बिनेशन करून कसं करता येतं नॉर्मली? पण आपण नॉर्मल बोललो आता आपण, तर ऑफबीट काय करता येईल त्याला ऍडिशनल? ऑफबीट करण्यासारखं बालीमध्ये खूप गोष्टी आहेत. ओके. बाली बेसिकली 4 भागांमध्ये तुम्ही डिवाइड करू शकता: साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ. ओके. सो 90% लोक जी जातात ती वेस्ट बाली आणि सेंटर बाली एवढंच करतात. ओके. आणि साऊथला जातात. वेस्टला काय? वेस्टला जे आहे तनालॉट नावाचं एक टेम्पल आहे आणि कुटा बीच आहे. कुटा अँड लेगियन. आपण जे कुटा बोललो जिथे एअरपोर्टच्या जवळ आहे. येस. ओके. सो 90% लोक तिथेच राहतात, त्याच्या पलीकडे कधी जात नाहीत. ओके. गेलेला प्रत्येक जण साऊथला जातो. ओके. कारण का तिथे एक टेम्पल आहे, उलवट्टू टेम्पल म्हणून, आणि तिथे एक खूप सुंदर डान्स केला जातो, केचक नावाचा. केचक डान्स बघण्यासाठी लोक जातात. केचक डान्स हा तिथे कित्येक शतकांपासून केला जातो. तिथे जी लोक असतात ते कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट न वापरता तोंडाने आवाज काढतात. केच 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 आवाज काढतात. आणि त्या तालावरती तिथले जे डान्सर्स आहेत ते परफॉर्म करतात. आणि ते जे डान्सर्स असतात ते काय परफॉर्म करतात, तर ऐतिहासिक गोष्ट सांगतात ते तुम्हाला कुठे. जो स्पेसिफिकली उलवटूला होतो तिथे रामायणाची गोष्ट सांगतात. म्हणजे रामाला वनवास होतो, ते जंगलात जातात पासून ते रावणाच्या वधापर्यंत ही पूर्ण गोष्ट ते तुम्हाला 40 मिनिटांमध्ये दाखवतात तिथे. क्या बात आहे. ते साऊथमध्ये झालं. हे साऊथमध्ये झालं. याच्या व्यतिरिक्त तिथे GWK म्हणून एक पार्ट आहे, ज्याच्यावर तुम्ही लॉंग फॉर्म विचारायला गेला तर गरुडा विष्णू केंचना, म्हणजे गरुडावर बसलेला विष्णू, ही जगातली 4थी सगळ्यात उंच मूर्ती आहे आणि ती बालीमध्ये आहे. म्हणजे बालीच्या साधारण एअरपोर्टच्या त्या एरियामधनं कुठनंही बघितलं तरी तुम्हाला ते अगदी इझिली दिसतं. लँड होताना किंवा टेक ऑफ होताना फ्लाईटमधनं पण इझिली ती मूर्ती दिसते. आणि खूप सुंदर, म्हणजे तो जवळपास 75 एकरचा एरिया आहे जो त्यांनी कल्चरल पार्क म्हणून डेव्हलप केलाय. आणि त्याच्यामध्ये रामायणातले असे काही संदर्भ आपल्याला बघायला मिळतात की जे आपल्याला खरंच कधी माहीत नसतात किंवा आठवत नसतात. म्हणजे गरुडाचे वडील कोण, गरुडाची आई कोण, मग गरुडानी त्या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये कसा सहभाग घेतला. आपल्याला माहिती आहे की रावण जेव्हा घेऊन चालला होता सीतेला, तेव्हा त्याच्यावरती जटायूने अटॅक केला, त्याला ते गरुडा म्हणतात. किंवा जटायू जो पडला होता किंवा गरुड जो पडला होता, त्याचे तिथे त्यांनी पूर्ण गोष्ट दाखवलेली आहे. क्या बात आहे. मला वाटत नाही आपले जे लोक तर बघतायत, खूप लोकांनी हे कधी ऐकलं असेल असं काही तिथे आहे बालीमध्ये, किंवा जाऊन आले त्यांनी पण कधी बघितलं असेल असं मला वाटत नाही. कारण समोर हे एवढं पॉप्युलर, म्हणजे इंस्टाग्राम एवढं पॉप्युलर दिसत नाहीये समोर, पण आधी प्रत्येकाने बघायला पाहिजे. खूप सुंदर. कारण शेवटी आपली हिस्ट्री आहे ती सगळी, आणि तुम्ही म्हणता जर बघणार का असेल तर जायलाच पाहिजे तिथे. राईट. हे झालं साऊथ बाली. आता मतलब ईस्ट बाली जास्त सुंदर आहे. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्कुबा डायव्हिंग आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या ईस्ट बालीमध्ये जास्त होतात. बालीतला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह व्होल्कॅनो ईस्ट बालीमध्ये आहे. त्याचं नाव अगुम बाली आहे किंवा अगुम व्होल्कॅनो आहे. अगुम बाली हा तिथला एक चेन आहे मोठी. तो अगुम जो व्होल्कॅनो आहे तो साधारण 9,000 फुटाच्या आसपास उंच व्होल्कॅनो आहे. म्हणजे आपण एक आयलंड म्हणतोय, ट्रॉपिकल आयलंड म्हणतोय, तिथे जो व्होल्कॅनो तो 9,000 फूट उंच आहे. वरती बर्फ पडतो बऱ्याच वेळा, इतका तो उंच आहे. पण तो अजूनही ऍक्टिव्ह आहे, धगधगतो आहे. आणि बऱ्याच वेळा आता जेव्हा आपण न्यूज बघतो तेव्हा सतत त्याच्यामधनं काही ना काही उद्रेक चालू असतात. बऱ्याच वेळा त्यातनं राख बाहेर येत असते, बऱ्याच वेळा त्यातनं उद्रेक होत असतो. त्याच व्होल्कॅनोच्या इरप्शनमुळे ते जे जहाज होतं ते आधी नदीच्या त्या बीचच्या गाठावर होतं, ते आता थोडंसं खाली गेलेलं आहे. आणि त्या जहाजामध्ये तुम्ही स्कुबा डायव्हिंग सुद्धा करू शकता. त्याच व्होल्कॅनोचा जो उतार आहे, म्हणजे त्या डोंगराचा उतार, त्याच्यावरती बालीतलं सगळ्यात महत्वाचं टेम्पल आहे. त्याला बालीचं मदर टेम्पल असं म्हणतात, त्याला बैसाखी टेम्पल म्हणतात. बालीचं कुठलीही गोष्ट सुरू करायची असेल
किंवा तिथे राहणाऱ्या लोकांना काहीही शुभ करायचं असेल तर त्या मंदिराचं जाऊन दर्शन घेतलं जातं आणि मग त्यांच्या कामाला ते सुरुवात करतात. काय नाव मंदिराचं म्हणलं? बेसाक टेम्पल. बेसाक. ते ईस्टर्न आहे. बाली जर का तुम्ही बघायला गेला, तुम्ही 4 कोपरे जर का बालीचे बघितले, 4 कोपऱ्यांना 4 महत्वाची मंदिरं आहेत. प्रत्येक कोपऱ्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एक मंदिर केल्यासारखं आहे. ते सगळ्यात साऊथ पार्ट जो आहे तिथे उल्वट्टू टेम्पल, याच्याबद्दल आपण बोललो. ईस्ट पार्ट जो आहे तिथे बेसाक टेम्पल आहे. नॉर्दर्न बालीचा जो पार्ट आहे तिथे बेडगुल टेम्पल आहे. जनरली आपण जेव्हा बाली सर्च करतो तेव्हा एक पाण्यातलं मंदिर दिसतं, ते म्हणजे हे टेम्पल आहे जे नॉर्थला आहे. आणि एक वेस्टला टेम्पल आहे, त्याचं नाव आहे तनालॉट. ते समुद्राच्या एक्स्ट्रीम वेस्ट एंडला टेम्पल बांधलेलं आहे त्यांनी. ओके ओके ओके. मला वाटतं नॉर्मल बाली जे आयटनरी लोक करतात, तुम्ही त्याची काय नावं घेतली ती मला वाचल्यासारखी वाटतायत. बरोबर. तनालोट असो किंवा काय ते बेडुगुल, तनालॉट, बेडुगुल आणि उल्वट्टू हे नॉर्मली वाचल्यासारखी वाटतात. नाही करत कोणी, कारण का त्याच्यासाठी बऱ्यापैकी क्लाइंब करावं लागतं, डोंगराच्या वरती असल्याने चालावं लागतं. जनरली टुरिस्ट आयटनरी मध्ये होत नाही ते कधी. आणि तो जो वोल्केनो आहे तिथे जाऊ शकतो आपण का? अगुमला नाही जाऊ शकत, दुसरा एक वोल्केनो तिथे जाऊ शकतो. दुसरा कुठला आहे? पण त्याकडे येऊन आता बाली आपलं मेन झालं, तर आपल्याला ऑफबीट बाली पण बोलायचं आहे की हे सोडून आता काय आहे बालीमध्ये? हे झालं, एक 4 दिवस लागतात हे करायला. 4 दिवस खूप झाले. तर हे ह्याच्या पलीकडे अजून बालीत काय करू शकतो? एक एक्स्ट्रीम वेगळं आणि आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स येतील. बालीमध्ये बरेच जण डॉल्फिन सफारीसाठी जातात. ओके. पण ते जे जाणारे लोक असतात ते काय करतात, कुटा किंवा या एरियामध्ये रात्री 2-2:30 वाजता निघतात, एक 3-4 तासाचा प्रवास करून त्या बीचवर जातात. लोविना नावाचा एक बीच आहे की जो एक्स्ट्रीम नॉर्थला आहे बालीच्या. तिथे ते जातात, ती सफारी करतात तासाभराची आणि परत येतात. पण तुम्हाला जर का खरंच काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही त्या नोविनाला जाऊन राहू शकता. अतिशय सुंदर पेबल बीच आहे. म्हणजे जनरली आपण हॉटेल्स आहेत तिथे, हॉटेल्स आहेत, खूप छान हॉटेल्स आहेत. इंडियन फूड फारसं मिळत नाही, पण चांगलं फूड मिळतं. इंडोनेशियन फूड हे भारताशी खूप मिळतं जुळतं आहे आणि खूप छान इंडोनेशियन फूड मिळतं. व्हेज आहे त्याच्यात. व्हेज मिळून आपल्या लोक प्रॉब्लेम तोच असतो की नॉनव्हेज, ते लोक नॉनव्हेज काय खातात आपल्याला कळत नाही शेवटपर्यंत. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला मसाले भात मिळतो व्हेज. त्याला ते नासी गोरँग वगैरे म्हणतात, पण तो आपल्यासाठी मसाले भाताच्या कॅटेगरीमध्ये जातो. तर तो जो लोविना बीच आहे स्पेसिफिकली, आपण काय जनरली बघतो की रेती असते आणि रेतीचा समुद्र असतो, रेतीचा बीच असतो. लोविना बीचला छोटे छोटे खडे आहेत, गोटे असतात, आपल्या नदीचे गोटे असतात, तसे गोटे आहेत आणि त्या गोट्यांमधनच तो बीच सुरू होतो. सो खूप सुंदर कोरल लाईफ खूप सुंदर आहे तिथलं. आणि तिथे डॉल्फिन्स तुम्हाला कंटाळा येईपर्यंत डॉल्फिन्स बघू शकता. जनरली आपण जेव्हा फिरायला जातो, अंदमानला जातो किंवा मालवणला जातो, गोव्यात जातो, तेव्हा आपल्याला डॉल्फिन दाखवायला म्हणून ते एका बोटीतनं घेऊन जातात आणि तो बघा 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 डॉल्फिन करून तो काहीतरी काळं दिसलं की दाखवून घेऊन येतात. बालीमध्ये हा आमचा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही कंटाळता की आता बास झाले, खूप डॉल्फिन बघितले, सगळ्या त्यांच्या नाना कला बघून झाल्या, त्यांचे सगळे प्रकार बघून झाले, आता आपण रिटर्न जाऊ आणि मग तुम्ही रिटर्न येऊ शकता तिकडनं. नाईस नाईस नाईस. पण मग हे किती तास चालतंय साधारण आणि थ्रू आउट द इयर असते बाली? थ्रू आउट द इयर तुम्ही कधी जाऊ शकता. डॉल्फिन थ्रू आउट द इयर असतं. हो का? थ्रू आउट द इयर. नाईस नाईस नाईस. ओके. नाही, त्याला येणारच आहे मी, पण आपण ते शेवटी येऊ त्याच्यावर की बेस्ट टाइम ऑफ द इयर वगैरे. आता आपण मगाशी डिस्कस करताना यू आर टॉकिंग अबाउट काही ऑफबीट ठिकाणं पण आहेत तिथे वेगवेगळी. एक तुम्ही तर सांगितलं ते डॉल्फिन वॉचिंग करता. अजून तुम्ही काहीतरी मध्ये मला 1-2 बेटांबद्दल बोललात जे जवळ आहेत अगदी बालीपासून. आणि बाली रिजन जर का बघायला गेलं तर त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी अशी अनेक बेटं आहेत. सगळ्यात फेमस जे आपल्याकडे आहेत ते नुसा पेनिडा. ओके. नुसा पेनिडा हे बालीपासनं हार्डली अर्ध्या तासावरती असलेलं बेट आहे, जे बालीतनं दिसतं. सदर्न बालीमधनं ते समोरच दिसतं. तिथे सगळ्यात जास्त लोक जातात ते वेस्ट नुसा पेनिडा बघण्यासाठी, जिथे डायमंड बीच नावाचा एक बीच आहे, जिथे क्लिंकिंग नावाचा एक बीच आहे, जिथे एंजल्स ब्लिंगबॉंग नावाचा एक नॅचरल पूल आहे आणि एक ब्रोकन बीच नावाचा पॉइंट आहे. सो ते आता तसे ऑफबीट राहिलेले नाहीयेत. काही वर्षांपूर्वी ते ऑफबीट प्लेस होती. आता खूप लोक जायला लागले. आता खूपच लोक जायला लागले. म्हणजे आता असं आलंय की नुसा पेनिडा हा बालीचाच भाग आहे आणि तिथे बालीत गेल्या तर नुसा पेनिडाला जायलाच पाहिजे, असा तो थोडासा एक समज झालाय. आणि विच इज व्हेरी गुड. म्हणजे नुसा पेनिडा खरंच खूप सुंदर आहे. पण जी सगळ्यात सामान्य चूक केली जाते किंवा सगळ्यात सामान्य
जेव्हा लोक जातात तेव्हा त्यांच्याकडनं राहून जातात ते दिवस डे व्हिजिटसाठी नुसा पेनिडाला जातात. ओके. नुसा पेनिडा हे आहे खूप छोटा आयलंड बारीच्या मनाने, ओके. पण त्याच्यासाठीच पण तुमच्याकडे ऍटलीस्ट एक नाईटचा स्टे असला पाहिजे. अच्छा. ओके. कारण का तुम्ही हे जे सगळं डिस्कस केलं हे सगळं वेस्ट नुसा पेनिडा होतं. ईस्ट नुसा पेनिडा खूप सुंदर आहे आणि तिथे सनराईजच्या वेळेस जातात. म्हणजे हा सगळा सनसेट साठीचा पार्ट झाला. ईस्ट नुसा पेनिडाला पहाटे तुम्ही जर का उठू शकत असाल आणि तुम्ही नुसा पेनिडाला राहताय तर तुम्ही साधारण एक 3:30-4 ला उठून तिथे एक पॉइंट आहे, 1000 आयलंड पॉइंट म्हणतात त्याला. तुम्ही जर का तिथे गेलात, मी तुम्हाला फोटो देईल आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी. तुम्ही जगातले काही सगळ्यात सुंदर सनराईज पैकी एक सनराईज तिथनं बघू शकता आणि तो लिटरली अमेझिंग असतो. म्हणजे त्याची तुलनाच करता येत नाही का, इतका सुंदर सनराईज तुम्हाला तिथे बघायला मिळतो. जगातल्या काही सगळ्यात जास्त वेल नोन किंवा वेल एक्नॉलेज्ड ड्रोन फ्लाइंग साईट पैकी ती एक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ड्रोन आहे आजकाल, जे ड्रोन साठी व्हिडिओ घ्यायला जातात, सगळ्यात सुंदर ड्रोन फुटेज त्यांना तिथे मिळू शकतं. सो अमेझिंग प्लेस. नाईस नाईस नाईस. नुसा पेनिडा राहणं कंपल्सरी ऍटलीस्ट वन नाईट तरी राहणं कंपल्सरी. आणि हे वेगळं काहीतरी बघायला पाहिजे. बरोबर. नॉर्मल बीचेस बघण्यापेक्षा वगैरे. इव्हन दो तुम्ही नुसा पेनिडाला जर का राहणार असाल तर तुम्ही सकाळी 1000 आयलंडला सनराईज बघू शकता. सनराईज बघून तुम्ही परत आले, तुमच्या हॉटेलला ब्रेकफास्ट केला की तुम्ही त्याच दिवशी स्कुबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंगसाठी जाऊ शकता. ओके. स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगची इतकी सुंदर ठिकाणं नुसा पेनिडामध्ये आहेत. इफ यू आर लकी, म्हणजे तुमचं जर का प्रॉपर तुम्ही वेळेत पोहोचला. मंटारे नावाचे जे मासे आहेत, खूप मोठा शार्कचा एक प्रकार आहे. तुम्ही मंटारे अगदी जवळून बघू शकता आणि त्यांच्यासोबत स्विम करू शकता आणि ऑलमोस्ट डेली दिसतात ते तिथे. इतकी सुंदर आणि निळाशार समुद्र, एकदम तुम्हाला 30-35 फूट खोलपर्यंत आणि लांबपर्यंत अगदी क्लिअर दिसतं आणि प्लस ह्या माशांसोबत तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता. सो हे बाकी ठिकाणी मला माहित नाही एवढं इझिली पॉसिबल. राईट. म्हणजे ऑलमोस्ट जसा मालदीवचा समुद्र किनारा आहे, ऑलमोस्ट त्याच प्रकारचा आला की एवढा क्लिअर वॉटर आणि खालपण दिसतं वगैरे. ग्रेट. फाईन. तर तुम्ही आता बोलताना नुसा पेनिडा बोललात आणि अजून तुम्ही काय 2-3 बेटं आहेत जी जायला पाहिजेत आयडियली, तर ती कुठली आहेत आता? गिलीज म्हणतात त्यांना. म्हणजे आपल्याकडे गिलीज नाव फेमस आहे बऱ्यापैकी. आता गिलीज पुन्हा एकदा आपल्याकडे फेमस होण्याचं कारण फार वेगळं आहे, पण ऍक्च्युअली ते तिथे जाण्याचं कारण फार वेगळं आहे. म्हणजे गिलीज आपल्याकडे थोडंसं पार्टीसाठी जास्त फेमस झालंय. कारण का उत्तर भारतातली काही लोक आहेत किंवा स्पेसिफिक काही हे आहेत, एजन्सीज आहेत की त्या तिथे पार्टीज अरेंज करतात आणि त्याच्यासाठी जाणारी संख्या भरपूर मोठी आहे. ओके. पण आपल्या इकडनं ट्रॅव्हल करणारी लोक आहेत की ज्यांना खरंच माहीत नाहीये आणि त्यांनी आवर्जून जावं अशी ती 3 बेटं आहेत, छोटीशी बेटं आहेत. तो 3 बेटांचा एक समूह आहे आणि तो बालीपेक्षा लोंबोक नावाचं एक आयलंड आहे, त्याला जास्त जवळ आहे. म्हणजे बालीपासून तसे थोडे लांब आहेत. त्याच्यामध्ये एक आपण म्हणू स्ट्रेट जाते, त्याच्यातनं मेजर शिपिंग चालतं, जगातलं खूप मोठ्या प्रमाणात शिपिंग चालतं त्या मधल्या एरियामध्ये. याला मग फेरीने वगैरे ऍक्सेस इझी आहे? ते स्पीड बोटनी जाता येतं. फेरीनी जायला जवळपास 7-8 तास लागतात. ओके. स्पीड बोट 2 तासामध्ये तुम्हाला घेऊन जाते. आणि जेव्हा ते आयलंड्स म्हणतो तर त्यातले 3 आयलंड आहेत, गिली तरवंगान, गिली मेनो आणि गिली एअर. याच्यातलं सगळ्यात मोठं जे आहे ते गिली तरवंगान आहे. आता मोठं म्हणजे किती मोठं असावं, तर त्यात तुम्ही त्याचा समुद्राचा किनारा पकडून जर का पूर्ण आयलंड वरती चाललात तर ते तुम्ही 2 तासात आरामात बघून येऊ शकता पूर्ण आयलंड. आणि त्या आयलंडचा सगळ्यात उंचावरचा जो पॉइंट आहे किंवा त्याचा जो शिखर म्हणूया आपण, ते 30 मीटर आहे. हे इतकं छोटंसं आयलंड हे सगळ्यात मोठं आहे. गिली मेनो आणि गिली एअर तर तुम्ही चालत अगदी 15 मिनिटात क्रॉस करू शकता आणि असे समोरासमोर आहेत ते, म्हणजे अगदी एकमेकांच्या समोर आहेत. आणि जे मेन आयलंड आहे लोंबोकचं, ते लोंबोक त्याच्या पलीकडे दिसतं. म्हणजे हा पूर्ण इंडोनेशिया देश जो आहे तो रिंग ऑफ फायर वरती आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे आपल्याला दिसणारी बेटं आहेत ते ऍक्च्युअली पर्वताची शिखरं आहेत जी समुद्रातनं वर आलेली आहेत. तर ते अशाच त्या शिखरांपैकी छोटी 3 शिखरं आहेत. पण हे काय फरक आहे, म्हणजे या बेटांवर जावं का? आपण नुसा पेनिडावर तुम्ही सांगितलं जायलाच पाहिजे, तर शिवाय त्या उपर ह्या अजून बेटांवर काय वेगळं दिसतं? आपल्याकडचे लोक आता बऱ्यापैकी सीझन ट्रॅव्हलर्स व्हायला लागलेले आहेत. बरोबर. सो बाली, नुसा पेनिडा सगळेच जण जातात. पण तुम्हाला जर का खरंच शांतता हवी असेल किंवा तुम्हाला जरच
तो जवळून निसर्ग अनुभवायचा असेल तर या 3 आयलंडला जावं. कारण का तिथे जाणं येणं हा तसा थोडासा कसरतीचा भाग आहे. तुम्हाला त्या बोटीत बसून त्या 2-2 मीटरच्या लाटांना तोंड देत तिथे जावं लागतं. 2 तासाचा प्रवास, 2-2.5 तासाचा प्रवास आहे तो. नाही म्हटलं तरी तुमचा जातानाचा दिवस आणि येतानाचा दिवस त्या थकव्यामध्ये निघून जातो. पण तुम्हाला जर का जगातल्या काही सगळ्यात सुंदर डायव्हिंग एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतील, तुम्हाला जर का खरंच अनटच्ड अननॅचरल ब्युटी बघायची असेल, तर तुम्ही नक्की तिथे जावं. कारण का तिथे जे तुम्हाला समुद्र आणि सी लाईफ, मरीन लाईफ बघायला मिळेल, ते तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार. इव्हन दो त्या 3 बेटांच्या मध्ये एका ठिकाणी त्यांनी एक नॅशनल पार्क तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काही पुतळे बनवलेत. दगडाचे पुतळे आहेत आणि ते पाण्यामध्ये सोडलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण त्यांनी एक पार्क बनवलेला आहे आणि त्या पार्कमध्ये तुम्ही स्कुबा आणि स्नॉर्कलिंग करू शकता. अगदी तरुण पिढीच्या भाषेत सांगायचं झालं मोस्ट इन्स्टावर्दी प्लेसेस आहेत. एक्झॅक्टली ते म्हणणार होता की अजून तेवढं पॉप्युलर नाहीये समोर नाही इंस्टाग्रामवर, पण तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर पण अवेलेबल नाही. हॉटेल्स जे आहेत ते तसे साधे आहेत. तुम्हाला होम तिथे खूप जास्त डेन्सिटी मिळेल स्कुबा डायव्हिंग इन्स्टिट्यूटची. कोणाला जर का स्कुबा शिकायला जायचं असेल किंवा प्रोफेशनल स्कुबा डायव्हर बनायची जर का कोणाची इच्छा असेल तर ते तिथे जाऊ शकतात. तुमचे खूप सुंदर कोर्सेस आणि प्रोफेशनल टीचिंग तिथे केलं जातं. पण स्क्युबा ज्याला येत नाही तो स्नॉर्केलिंग करू शकता. स्कुबा तुम्हाला यायची गरज नाही, तुम्हाला पोहता यायची गरज नाहीये. तिथे तुम्ही ट्राय स्कुबा नावाचा एक त्यांच्याकडे प्रोग्राम आहे. मला स्वतःला पोहता येत नाही, पण मी असंख्य वेळा बारीक स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे. सो तिथे तुम्हाला त्यांचे इन्स्ट्रक्टर असतात, ते तुम्हाला बेसिक इन्स्ट्रक्शन देतात. पूल त्यांचा स्विमिंग पूल असतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते इक्विपमेंट वापरायचे कसे, खाली कसं जायचं, वर कसं जायचं. म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांनी साधारण जिंदगी ना मिलेगी दोबारा बघितला असेल, तर त्याच्यामध्ये जसं त्यांना शिकवलं जातं त्याच प्रकारे तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळतं आणि मग तुम्ही ऍक्च्युअल डाईव्ह करायला जाता, की जो खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. राईट. आय थिंक आता हे जे लोक जे ऐकतात ते प्रत्येक माणूस मला वाटतं हा विचार करेल की आता इफ इट इज सो इझी, जेव्हा सोपं जर असेल, सोपं म्हणण्यापेक्षा सहज करणं शक्य आहे. सोपं नसेल अर्थात ते, पण अगदी सोपं आहे. तुम्हाला पोहायला येण्याची पण गरज नाही, काहीच नाही. तुम्ही अगदी आरामात करू शकता. फक्त तुम्हाला तोंडाने श्वास घेता आला पाहिजे, बस. अच्छा, ओके. एवढे एकच रिक्वायरमेंट आहे. ओके. तर त्यामुळे तुमच्या बालीच्या आयटनरीमध्ये हे नुसा पेनिडा तर यायलाच पाहिजे आणि हे गिली आयलंड पण यायला पाहिजे. गिली आयलंड, ते गिली हे 3 झालेले. लोंबोक मध्ये काय? मग लोंबोक मध्ये रिंजेना नावाचा एक मोल्कॅनो आहे, की इथे 4 दिवसाचा ट्रेक होतो. जे खरंच एन्थुझियास्ट असेल, जे हिमालयन एक्सपेडिशन्स करतात, किंवा आम्ही सुद्धा म्हणतो की तुम्हाला भारतात ट्रेकिंग, हिमालय आहे आपल्याकडे, हक्काचा हिमालय. आपण सगळेजण हिमालयाच्या अंगा खांद्यावरतीच खेळत असतो. पण जेव्हा केव्हा संधी मिळेल आणि काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल, 14,000 फुटाचा वोल्कॅनो येतो आणि अतिशय सुंदर 4 ते 5 दिवसांचा ट्रेक होतो. तुम्ही सुरुवात करता साधारण 7,000 फुटापासून सुरुवात करता आणि तुम्ही त्या शिखरापर्यंत जाऊन तिथे राहून 1 दिवस खाली येऊ शकता. सो नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे, खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. क्या बात आहे. अगेन इंस्टाग्राम वरती लोकेशन 100% असणार. हे सगळ्यांसाठी अर्थात जे अगदीच प्रॉपर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तिथे कोमोडो आयलंड आहे, तुम्ही त्या स्पेसिफिक आयलंड वरती फक्त कोमोडो ड्रॅगन्स आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्ही ते बघू शकता. लोंबोकला आणि फॉर दॅट मॅटर बालीमध्ये सुद्धा अनेक सुंदर सुंदर वॉटरफॉल्स आहेत की जे बघून आपल्या डोळ्याचं पारणं फेटतं. आपण सह्याद्रीमध्ये बघत असतो, भरपूर धबधबे आहेत आपल्याकडे, तितकेच सुंदर धबधबे आपल्याला बालीमध्ये सुद्धा बघायला मिळतात. फक्त फरक हा असतो, सह्याद्रीतले धबधबे ऑगस्ट सप्टेंबर नंतर सांबून जातात, तिथलं पाणी येणं बंद होतं. बाली हा जो बेट आहे ते ट्रॉपिकल आयलंड आहे, त्यामुळे तिथे वर्षभर पाऊस पडतो. असा कुठलाच सीझन नसतो की तिथे पाऊस पडत नाही. सो तुम्हाला हे 12 महिने धबधबे बघायला मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. ग्रेट. मला वाटतं अजून एक मुद्दा जो मला बोलायचा होता, एक जो फोटो खूप वेळा बालीबद्दल येतो किंवा लोक जाऊन आले ते फोटो टाकत असतात, ते म्हणजे त्यांचे ते राईस फील्ड्स वगैरे लोक जातात बघायला वगैरे. तर हे काय म्हणजे इज इट सो गुड की बाबा भात शेती आपल्याकडे पण खूप दिसते, पण ते तिथे जाऊन लोक मुद्दामून ते बघायला जातात आणि फोटो काढतात, काय वेगळं आहे? हो, आहे, सुंदर आहे.
आणि तितकंच ते ओव्हरहाईप सुद्धा आहे. आपल्या इथली भात काचरं जशी असतात तशी ती भात काचरं आहेत. फक्त फरक काय येतो, आपल्या इथे जेव्हा भात लावला जातो तेव्हा तो बऱ्यापैकी सपाटीला लावला जातो. राईट. म्हणजे आपण मावळात गेलो किंवा कुठल्याही जिथे आपल्या इथे भात पिकतो, आपण पंजाबला गेलो, खूप मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते, पण ती आपला जो भाग आहे तो बऱ्यापैकी सपाट आहे. बालीमध्ये सपाट जागेची कमतरता आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, पाऊस भरपूर पडतो पण सपाटी नाहीये. मग त्यांनी डोंगर पोखरून तिथे काही काही खापे करायला सुरुवात केली आणि त्यात ते भात लावतात. आता ते वरतून बघायला खूप सुंदर दिसतं आणि बाली स्विंग एक तिथलं एक मेजर अट्रॅक्शन आहे बऱ्याच वर्षांपासून. आम्ही त्याला येणार होतो ऍक्च्युली, कारण ते फार पॉप्युलर आहे. हे राईस फील्डचं सुरू कुठून झालं तर ते बाली स्विंग जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याचे जे फोटोज आहे त्यामध्ये ते राईस फील्ड सगळ्या खालच्या दिसत होत्या. मग त्या राईस फील्डला हळूहळू त्यांनी अजून एक 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 घरटं लाव किंवा अजून वेगळ्या प्रकारचे काही अट्रॅक्शन्सला फोटोग्राफीसाठी, आणि आता ते खूप जास्त फेमस झालेलं आहे. तिथे तुम्ही उबूड नावाचा एक कल्चरल हब आहे बालीचा किंवा कल्चरल सेंटर म्हणूया आपण, इथे सेंटर म्हणूया बालीचं. तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तिथेही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. बालीचे जे राजे आहेत, बालीवरती ज्यांनी राज्य केलं बरेच वर्ष, ते राजे अजूनही उबूडमध्ये राहतात. उबूडमध्ये त्यांचा पॅलेस आहे आणि बालीमध्ये एक गोष्ट अशी आहे की बऱ्यापैकी गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. म्हणजे उबूडचा राजाचा पॅलेस जर का तुम्हाला बघायचं, तुम्हाला तिकीट काढायची गरज नाही. तुम्ही कधी उठून आतमध्ये जाऊ शकता, पॅलेस बघून बाहेर येऊ शकता. तुम्हाला पॅलेसच्या आतमध्ये नाही जाता येत कारण की तिथे राहतात अजूनही, पण जो एरिया ओपन आहे सगळ्यांसाठी तो तुम्ही अगदी कधीही जाऊन बघून बाहेर येऊ शकता. पण उबूड जी जागा आहे ते नॉर्मली एका नॉर्मल बालीच्या प्रोग्राम मध्ये कव्हर होतं. बालीच्या प्रोग्राम मध्ये जनरली पुन्हा एकदा असं होतं की लोक आपल्याकडनं जे जातात ज्यांना माहीत नसतं ते त्यांचे सगळे स्टे कुटाला घेतात. आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही फक्त कुटाला न राहता उबूडला राहा. तुमचे 2 नाईट तर तुम्ही उबूडला स्टे करा. थोडासा प्रीमियम एरिया आहे, थोड्याशा हॉटेल्स आणि बाकी गोष्टी अपस्केल आहेत, पण तो एक्सपिरियन्स हा नेक्स्ट लेवलचा असतो. आणि उबूड मध्ये काय थोडं हाईटला आहे उबूड, कम्पेअर टू हाईटला आहे, थोडी हवा जरा हल्ला. बाली आपण म्हणतो ट्रॉपिकल आयलंड आहे. बालीमध्ये गरम होतं, वर्षभर गरम होतं, पण त्याच आयलंडवरती जगातली सगळ्यात सुंदर कॉफी पिकते की जी साधारण पर्वताच्या उंचावर आहे. कुर्गला आपल्याकडे कॉफी पिकते. कुर्ग हे थंड हवेचं ठिकाण आपण कन्सिडर करतो. बालीमध्ये खूप सुंदर स्ट्रॉबेरीज पिकतात. वन्स अगेन आपल्याकडे आपण स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जातो, थंड हवेचं ठिकाण. सो ते माउंटन्स जे आहेत ते इतके उंच आहेत की तुम्ही त्या माउंटन्स वरती तो आनंद पण घेऊ शकता. बालीमध्ये तुम्ही जर का वर्षाच्या कुठल्याही सीझन मध्ये गेलात तर तुम्ही बालीमध्ये प्रॉपर 16, 17, 18 डिग्री सेल्सिअस दिवसा टेम्परेचर असेल अशा ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात. त्याची ठिकाणं अवेलेबल आहेत आणि हिल स्टेशन म्हणून तुम्ही तिथे जाऊन राहू सुद्धा शकता. एका छोट्याशा बेटामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी आहेत. सन, सी अँड माउंटन्स आपण म्हणतो. स्नोफॉल सोडला तर सगळ्याच गोष्टी मिळून जातात तुम्हाला. क्या बात आहे. नाईस. आता ट्रॉपिकल म्हणलं म्हणजे वर्षभर गरम आहे, पण बेस्ट सीझन टू ट्रॅव्हल आणि कुठला सीझन शक्यतो अवॉइड करावा? कारण नाही तर मग काय गेलं तिथे पाऊसच पडत राहिला 4 दिवस, फिरता पण येणार नाही कुठे. बाली हे ट्रॉपिकल आयलंड आहे. तिथे आपल्यासारखे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 ऋतू नसतात. तिथे 2च ऋतू असतात. एक तर असतो ड्राय सीझन, दुसरा असतो वेट सीझन. वेट सीझन मध्ये दोन्हीमध्ये फरक काय असतो तर प्रोबॅबिलिटी जी पावसाची आहे ती वेट सीझन मध्ये खूप जास्त असते आणि ड्राय सीझन मध्ये कम्पॅरेटिव्हली कमी असते. म्हणजे असं होत नाही वेट सीझन म्हणजे रोज धो पाऊस पडतो, असं कधी होत नाही. तेव्हाही मोकळे दिवस असतात. आणि ड्राय सीझन म्हणजे अगदी एकदाही दिवस पाऊस पडणार नाही असं होत नाही. तिथेही थोड्याफार फरकाने रोज पाऊस पडतच राहतो, फक्त प्रमाण कमी झालेलं असतं. तर तिथला जो ड्राय सीझन आहे तो सुरू होतो एप्रिल महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यापासून साधारण सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांचा ड्राय सीझन असतो. म्हणजे आपला जो टुरिस्ट सीझन आहे चांगला आहे. आणि त्यांचा जो वेट सीझन आहे तो साधारण नोव्हेंबर पासून सुरू होतो आणि फेब्रुवारी पर्यंत चालतो. म्हणजे 4 महिने तिथला वेट सीझन असतो. तिथे सगळ्यात जास्त पाऊस तो त्या 4 महिन्यामध्ये पडतो. आता या सगळ्यामध्ये मी 2 महिने गाळले. ऑक्टोबरचा 1 महिना गाळला आणि मार्चचा 1 महिना गाळला. ऑक्टोबर आणि मार्च जो आहे तो तिथला शोल्डर पिरियड कन्सिडर केला जातो की इथे दोन्ही ऋतू असू शकतात. म्हणजे पाऊस पण पडू शकतो, ड्राय पण असू शकतो. सो त्यातल्या त्या दिवसांमध्ये रेट चांगले असतात, थोडं स्वस्त मिळतं. सो ज्यांना थोडंसं बजेट फ्रेंडली करायचं आहे, ज्यांना थोडासा बजेटचा कन्सर्न आहे, ते ऑक्टोबर किंवा मार्च मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकतात. राईट. ग्रेट.
दुसराही महत्त्वाचा मुद्दा राहतो, खासकर जे ऐकणारे मराठीच लोक आहेत, मराठीत बोलतोय आपण म्हणल्यावर, की फूड. आता बरेचसे ऐकणारे लोक व्हेज असणार, कारण नॉनव्हेज तिथला भरोसा नाही, लोक काय खातात नाही, आपल्याकडे ते समज झालेली आहे की ओरिएंटल देशांमध्ये नॉनव्हेज काही खाऊ शकतात. तर हा काय म्हणजे नॉनव्हेज काय मिळतं तिथे, आणि कारण आपल्या लोकांना जास्त चिकन आणि मटन हे जास्त आपल्या लोकांना प्रिफर्ड असतं. तर नॉनव्हेज काय मिळतं पहिलं, आणि व्हेज फूड मिळतं का, आणि काय प्रकारे असतं? सो व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड खूप सुंदर मिळतात. बालीमध्ये फूडचा प्रॉब्लेम शक्यतो कधी येत नाही. ओके नॉनव्हेजमध्ये सगळ्यात जास्त जे खाल्लं जातं ते सी फूड खाल्लं जातं. ओके बालीमध्ये तुम्हाला क्रॅब्स, प्रॉन्स किंवा श्रिम्प्स ओके हे खूप सुंदर मिळतात. राईट. लॉबस्टर बालीचे फेमस आहेत. म्हणजे अगदी आपल्या करन्सीमध्ये सांगायचं झालं 4,000 5,000 रुपयाचा लॉबस्टर तुम्ही बालीमध्ये अगदी इझिली खाऊ शकता. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी फूडवरनं आपण डिस्कस करतोय म्हणून हे मला फार कौतुक वाटतं किंवा मला फार आनंद होतो बघायला. तिथे ना फिश टँक्स लावलेले असतात. बर आणि त्या फिश टँकमध्ये हे मासे किंवा सी फूड जे आहे ते जिवंत सोडलेले असतात त्यांनी. तुम्ही रस्त्याने फिरताना ते मासे बघत बघत जायचं. तुम्हाला त्यातला जो आवडेल तो सिलेक्ट करायचा. ते बनवून तुमच्या टेबलवरती आणून तुम्हाला सर्व करतात. इतकं फ्रेश मिळतं. ह्याच्याहून फ्रेश असू शकत नाही. नाईस नाईस नाईस. ओके. सगळ्यात जास्त सी फूड सुंदर आहे. चिकन ॲज युज्युअल मिळतं. ओके बाकी तिथे बीफ वगैरे जास्त कॉमनली मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे तो एक सगळ्यात मेजर कन्सर्न असतो. तो तितकं Okay. कॉमनली मिळत Okay. नाही. खातात ती लोक, पण तितकं कॉमनली मिळत Okay. नाही. आणि सगळ्यात मेजर बालीची डेलिकसी जी आहे ती पोर्क आहे. पोर्क आहे. Oh, म्हणजे बर. त्यांच्याकडे जेव्हा काही फंक्शन्स असतील किंवा त्यांच्याकडे जेव्हा काही मोठा कार्यक्रम असतो, तेव्हा ते पूर्णच्या पूर्ण पोर्क शिजवतात आणि मग आपल्याकडे जसं बकरं कापून गावजेवण बोलवतात, राईट राईट. तसं त्यांच्या इथे पोर्कचं असतं. अरे पोर्कची करी आणि पोर्क ग्रिल्ड बार्बेक्यू पोर्क खायला जास्त लोक येतात त्यांच्याकडे. पण असं नाही की नॉनव्हेज आहे म्हणून व्हेज नाहीये. करेक्ट. व्हेजही तितकंच सुंदर मिळतं. तुम्ही अगदी व्हीगन म्हणलात तर व्हीगन पासनं ते बरं. अगदी शुद्ध शाकाहारी इंडियन जेवणापर्यंत सगळ्याच गोष्टी ओके. खूप सुंदर अवेलेबल आहेत आणि इझिली अवेलेबल आहेत. आणि मोरलेस रिझनेबली अवेलेबल आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण इंडियन जेवायला गेलो, म्हणजे हा युरोपमध्ये आपल्याला जास्त एक्सपिरियन्स येतो की इंडियन फूड हे त्यांच्यासाठी लक्झरी आहे. हा. आणि लोकल फूड आणि इंडियन फूडमध्ये जवळपास तिपटी चौपटीचा खूप- डिफरन्स हो, येतो. हो, हो. पण बालीमध्ये तसं होत नाही. बालीमध्ये तुम्हाला इंडियन फूड सुद्धा अगदी रिझनेबल अच्छा. कॉस्टमध्ये म्हणजे अवेलेबल आहे. इंडियन रेस्टॉरंट आहेत तिथे हो, रेग्युलर. भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही ग्रुप टूर करतो बालीचा, आम्ही बालीच्या बीचवरती बसून दहीपुरी, पाणीपुरी, अरे पावभाजी हे सगळं खाऊ घालतो. क्या बात आहे, क्या बात, क्या बात. म्हणजे स्टॉल आहेत तिथे असे. आम्ही करून घेतो. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि इंडोनेशियन फूड कसं असतं, म्हणजे तिखट असं जास्त का थोडं आपल्याला असतं? आपल्यासारखंच असतं. म्हणजे थोडाफार फरकाने आपल्या त्यांची जे ग्रेव्हीज असतात त्या पातळ असतात. बरं. अपार्ट फ्रॉम दॅट बाकी सगळं सेम असतं. ओके ओके ओके. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे आपला जो मसाले भात असतो किंवा आपली जी बिर्याणी असते त्यासोबत तुम्ही कम्पेअर करू शकता. अच्छा. त्यासारखंच मिळतं ते. हा म्हणजे इंडोनेशियन फूड खायला काहीच तशी हरकत रादर काहीच इंडोनेशियन फूड खावं. खावं. फ्लेवर्स खूप सुंदर असतात त्याचे. अच्छा अच्छा. ग्रेट ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला आज बालीबद्दल मला वाटतं खूप चांगली सखोल माहिती मिळालेली असणार आहे. आणि नॉर्मल बालीच्या पलीकडे ऑफबीट बाली काय हे पण तुम्हाला मला वाटतं आज तुम्हाला नक्की कळलं असेल असते. तर तुम्हाला आता कळलंय की बाली जायचं म्हणजे साकेत सरांना आयडियन हॉलिडेजमध्ये 100% फोन करून ते तुमचं बाली तुम्हाला छानपैकी तुमच्या इच्छेनुसार, तुमच्याकडे किती दिवस आहेत त्यानुसार ते तुम्हाला नक्कीच ॲडवाईस करतील. तर साकेत, तुम्हाला आमच्या दर्शकांना काही सांगायचं आहे का की स्पेसिफिक बालीबद्दल, आणि तुम्ही काय देऊ शकता त्यांना? बाली हे जे ॲज अ डेस्टिनेशन आहे हे प्रत्येकासाठी जाण्यासारखं ठिकाण आहे आणि एका कंप्लीट फॅमिलीनी एकत्र जाण्यासारखं. आपल्याकडे असं एक कन्सेप्ट होती अगोदरपासून की बाली म्हणजे फक्त हनीमूनर्सनेच जावं, असं अजिबात नाहीये. तर अगदी लहान मुलांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत, सिनियर्सपर्यंत तुम्ही सगळेजण एकत्र ॲज अ फॅमिली जाऊन मजा करू शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाऊ शकता, तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत जाऊ शकता, तुम्ही तुमचे ऑफिसमधल्या कलीगसोबत जाऊ शकता. सगळ्यांना जाण्यासारखं आणि तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला जे बघायचं आहे ते करण्यासारखं बाली आहे. म्हणजे ज्यांना ॲडव्हेंचरसाठी जायचं ते ॲडव्हेंचर्स करू शकतात. ज्यांना शांततेसाठी जायचं आहे, असे भरपूर काही लेखक आहेत की जे तिथे जाऊन त्यांना इन्स्पिरेशन मिळतं, ते लिहितात. तर त्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकतात. माझ्या ओळखीचे अनेक इंटिरियर डिझायनर्स किंवा आर्किटेक्ट आहेत
की जे बालीमध्ये जाऊन तिथल्या बालिनीज आर्टचा किंवा बालिनीज वस्तूंचा अभ्यास करतात आणि तशा प्रकारे आपल्याकडे येऊन आता आजकाल तुम्हाला बघायला मिळत आहेत भरपूर ठिकाणी बालिनीज विलाज आहेत, बालिनीज थीमच्या बिल्डिंग्स बांधल्या जातात. तर तोही एक ॲस्पेक्ट आहे. तिथल्या आर्किटेक्चरच्या अभ्यासासाठी तुम्ही जाऊ शकता. मुलांचे ट्रिप आपण करू शकतो, जेणेकरून त्यांना त्या आर्किटेक्टचा आणि त्यांच्या तिथल्या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करता येईल. आणि सगळ्यांनी बघण्यासारखं, सगळ्यांनी आपल्या त्यांच्या आवडीच्या नुसार सिलेक्ट करून जाण्यासारखं ठिकाण आहे आणि आम्ही सदैव त्याच्यासाठी अवेलेबल आहोत. आज तुम्हाला एक वेगळं ठिकाण कळलं, त्याची माहिती चांगली मिळाली तुम्हाला. आणि आता नवीन सीझन चालू होतोय एप्रिलपासून, तर तुम्ही नक्की बालीचा विचार करा. काहीतरी वेगळं तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल नॉर्मल बीच आणि सनसेटपेक्षा. तर आजचा तुम्हाला एपिसोड कसा वाटला जरूर कळवा आम्हाला, आणि आमचं चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.